नमस्कार, मी पूजा. माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. एकदम छान आणि इझी अशी आपण आज रेसिपी तयार करणार आहोत. अगदी सोपी आणि इझी तयार होणारी ही डिश बनवून घेऊया. याला चमचम असे म्हणतात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. बघा, इथं मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये साखर विरघळून घेतलेली आहे. त्यानंतर आपण येलो फूड कलर ॲड करायचा आहे. त्याने आपल्या स्वीट डिशला छान कलर येतो. त्यानंतर बघा, इथे एकदम सिंपल गोष्ट घेतलेली आहे. आपण दुधावरची साय आहे, ती पण फ्रेश साय घ्यायची आहे काढून. एकदम छान मलाई काढून घ्यायची आहे. त्याला फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 2 टेबलस्पून त्याच्यामध्ये मिल्क पावडर ॲड करायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही शुगर पण ॲड करायची आहे 2 टेबलस्पून. एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला गोडपणा यावा म्हणून आपण इथं तुम्ही पिठी साखर यूज केली तरी चालेल, पण मी इथं शुगर सिरप यूज केलेलं आहे. ऑप्शनल आहे, तुम्ही जे तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडेसे पिस्त्याचे काप टाकायचे आहेत अजून टेस्ट येण्यासाठी. तुम्ही पाहू शकता. बघा, एकदम छान पिस्ता कट करून घेतलेला आहे आणि तो त्याच्यात ॲड केलेला आहे. आता आपलं हे एकदम मिश्रण छान रेडी झालेलं आहे. चला तर आता आपण सुरुवात करूया. ही न वापरता आपल्याला इथं फक्त ब्रेडचा वापर करायचा आहे. तुम्हाला जेवढी क्वांटिटीमध्ये बनवायचं तेवढे तुम्ही ब्रेड यूज करू शकता. बघा, आता इथं मी ब्रेड घेतलेले आहेत. त्याचे आपल्याला छोटे छोटे पीसेसमध्ये कट करायचं. तुम्हाला ज्या आकाराचे बनवायचे तुम्ही त्या आकाराचे बनवू शकता. इथं मी गोल आकाराचं एक टोपण घेतलेलं आहे. त्याने मी याचे आकार करून घेत आहे. बघा, एकदम छान असे आपल्याला हे आकार बनवून तयार होतात. तुम्ही ज्या साईजचे हवेत त्या साईजचे तुम्ही बनवून घेऊ शकता. बघा, इथं अशा प्रकारे आता मी सगळे इथे बनवून घेत आहे. एकदम सोपी आणि इझी ही डिझर्ट रेसिपी आहे. बघा, आता इथं मी सगळे स्लायसेस बनवून घेतलेले आहेत. आता हा एक स्लाइस घ्यायचा, त्याच्यावर आपण जे मलाईचं मिश्रण बनवलेलं आहे ते आपल्याला याच्यावर एका साईडला लावून घ्यायचं आहे. बघा, एकदम छान. आणि दुसरा पीस त्याच्यावर ठेवून प्रेस करायचा आहे. ते नंतर आपल्याला हे शुगर सिरपमध्ये डीप करायचं आहे. एकदम सोपी आणि इझी रेसिपी आहे. बघा, एकदा परत प्रेस करून त्याच्यातलं पाणी आपल्याला एक्स्ट्राचं पाणी आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथं एकदम बारीक असा आपल्याला खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे डीप करून घ्यायचं आहे. बघा, मी कशा प्रकारे घेत आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डीप करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यावर थोडेसे पिस्त्याचे काप ठेवायचे आहे आणि चेरी अवेलेबल असेल तर तुम्ही चेरी ठेवू शकता. एकदम छान असा लुक येतो आपल्या चमचमला. एकदम छान आणि इझी अशी ही डिझर्ट रेसिपी तयार होते. जेवणानंतर तुम्ही इझी खाऊ शकता. बघा, आता सेकंड पण मी तुम्हाला बनवून दाखवत आहे. एकदम छान असं त्याला लावून घ्यायचं आहे आपलं मलाईचं मिश्रण आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. बघा, त्यानंतर आपल्याला हे शुगर सिरपमध्ये डीप करायचं आहे आणि एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे. एकदम सोपी आणि इझी. आज आपल्या घरी पाहुणे आले तर ही रेसिपी आपण नक्की ट्राय करू शकतो. एकदम खायला छान आणि लागते. टेस्ट एवढी भन्नाट येते याची. नक्की ट्राय करून बघा. एकदम सोपी आणि घरच्या घरी साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी आहे. बघा, अशा प्रकारे आता मी सगळे चमचम इथं बनवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान लुक आलेला आहे आपल्या या चमचमला. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.